पुढच्या बातमीकडे वळूयात। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे अयोध्येमध्ये तब्बल 5000 किलोंचा शिरा तयार करणार आहेत आणि त्यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। बघूयात। सोबत आहेत विष्णू मनोहर। विष्णूजी काय सांगाल, नेमकं हे काय आयोजन काय आहे हे सांगा। आयोजन तर सगळ्यांना माहिती आहे की त्या दिवशी दिवाळी सगळ्या देशामध्ये असेल आणि आतापर्यंत जी माझी मोठी कढई आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे पदार्थ आपण तयार केले। तर एक अशी इच्छा होती आपली की बाबा ज्या दिवशी राम मंदिराचं उद्घाटन असेल त्या दिवशी भाविकांसाठी शिरा तयार करावा आणि जितेंद्रनाथ महाराजांकडे आम्ही तो प्रस्ताव मांडला आणि ते लगेच संमतीने तयार झाले आणि आता त्याची तयारी सुरू आहे की ही नेमकी जागा कुठे असेल, किती दूर असेल आणि मंदिरापासून किती जवळ दूर असेल, लोक किती कसे पोहोचतील याची सगळी तयारी सुरू आहे। त्याच्या 8 एक जवळपास ट्रायल घेऊन झाल्यात आणि त्या ट्रायल्समध्ये तर ओके झालं, कारण शिरा बनवणं एका क्वांटिटीमध्ये एका कढईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे तसं थोडंसं कठीण काम आहे, पण ते श्रीराम देवाच्या कृपेने सगळं होणार व्यवस्थित। प्रसादच राहणार आहे हा, पण नेमकं याची क्वांटिटी काय काय यात पडणार आहे, किती किती किलो पडणार आहे आणि सुरुवात कधी पासून करणार आहे, म्हणजे एकूण वेळ किती लागणार आहे बनवायला? याच्यात असं 2 पार्टमध्ये करतोय की रवा जो आहे जवळपास 800-900 किलो रवा आहे तो आधीच भाजून ठेवून देणार आहे आणि त्याच्यानंतर तूप 1000 किलो, साखर 1000 किलो आणि दूध आणि पाणी असं 4000 किलो असं, आणि जवळपास ह्याच्यामध्ये विलायची जी आहे तर ती विलायची 180 किलो विलायची त्याच्यामध्ये जायफळ विलायची पडणार आहे आणि एकूण मजा आहे सगळी।